बाई आजींची जबानी घेतली आम्ही. त्यांनी कोणाला इकडे पाहिलं नाही, त्यांना कोणाचा चेहरा पण दिसला नाही. पण तुम्ही कोणाला पळून जाताना पाहिलं का? साहेब, हो इन्स्पेक्टर साहेब कधी येणार आहेत मला कळेल का? किती वेळ होतो त्यांना यायला? हो मॅडम, थांबा. त्या खोलीत जायचं नाही सांगितलं की नाही? जाऊ नका. बाईंची काय झालं? काय नाही करत बाईंची. खूप आठवण्यात येऊ मला बाईंची गरज लागते. असं वाटतं ते इथेच बसलेत, इथे माझ्या समोर इथे, आणि ते मला हाक मारतात. शांभवी, शांभवी, शांभवी. काय होत बसलंय आमच्या घरात? शांत शांत शांत. बाईंची काय होणार नाही ना? शांत. मला कळत नाही. काय होणार नाही बायाजीला? तू त्यांना काय झालं? शांभवी काही होणार नाही बायाजीला. हवालदार साहेब पाहताय ना तुम्ही, घरात सगळे घाबरले. तो काय काय प्रकार घडला सांगा तुमच्या साहेबांना, त्यांना लवकर बोलून घ्या इथे. शांभवी शांत होतो, हे बघ शांत हो. आपल्या बायाजीला काहीही होणार नाहीये. ओके, तू आराम कर जरा. चल वर चल रूम मध्ये. तुम्ही प्लीज साहेबांना लवकर बोलून घ्या. ये शांभवी वर चल. बस बस, काही होणार नाही बायाजीला. ये चल, सावकाश सावकाश. यार छवी, मला हे कळत नाहीये, घरी एवढं सगळं घडलं तरी तरी आपल्याला जाग कशी नाही आली? याच गोष्टीचा विचार करून माझं पण डोकं दुखायला लागलंय. नेमकं काय घडलं रात्री? कोण आलं होतं? आणि मुळात सगळे इतके गाढ झोपेत कसे काय होते? कोणालाच नाही जागा. तुला माहितीये का मी किती जोरा जोरात हाका मारतोय तुम्हाला सगळ्यांना? सगळे एकदम गाढ झोपले होते, शुद्धीत नसल्यासारखे. आय नो. फिरंग्या, मला असं वाटतंय कोणतरी मुद्दाम केले. अरे पण कोण करणार आहे? तो राजनाथ होता, पण तोही आता मेल आहे. त्याच्याशिवाय आपल्या घरात घुसून असं सगळं कोण करणार आहे छवी? थँक्यू थँक्यू. हे जोडवं सापडलंय. जोडवं शांभवी वहिनीचे, म्हणजे तिनेच काही. थँक्यू थँक्यू सो मच. फिरंग्या, हा मला बोल. अरे हा चालायचं. हे काय? साकेत मला न्यायला पण नाही आला. अगं खरं तर तो येणार होता, पण मीच त्याला म्हणलं नको येऊ. ते काय झालं, घरी शांभवी वहिनीला ना चक्कर आली. बर. तर मग तो थांबलाय तिच्याजवळ. मीच म्हणलं त्याला जरा बहिणीची काळजी घे मग. एनिवे, डिस्चार्जची सगळी प्रोसिजर झाली आहे, आता आपण निघूयात. चल. माई दे, मी घेतो. चल सांभाळ ना. पाय सांभाळा बाईजी. माझ्या मनात जी शंका आहे त्याबद्दल शांभवी वहिनीशी मी घरी जाऊन बोलणारच आहे. जोडवं सापडत का नाहीये? सगळीकडे शोधलं मी, कुठे कुठे पडला असेल? बायाजी येते. हो, बाईंची बरं झालं. बायाजी बरी झाली आहे, ती येते. बरं झालं बाईंची. हो शांभवी, मला इतका आनंद होतोय ना. बायाजीच्या जीवावरचं संकट टळलं ग. थोड्या वेळात येईल ती घरी.
छवीला जोडवं मिळालं असेल का? सत्य आहे, काय? सत्य आहे. मी आत्ता माझ्या मनात विचार करत होतो. ज्याने कोणी बाई आजीवरती हल्ला केलाय ना, तो हल्लेखोर पकडला जाणार म्हणजे जाणार. आणि गाडीचा हॉर्न वाजला म्हणजे सत्य आहे, तो हल्लेखोर पकडला जाणारच. छवी अजून काही बोलल्या का तुला? कोणावर संशय वगैरे असं काही बोलणं झालं का? हो, काय बोलल्या? काल रात्री सगळ्यांनाच इतकी गाढ झोप कशी काय लागली? अगं छवी अक्षरशः काल रात्री ओरडत होती, सगळ्यांना हाका मारत होती, पण कोणीच तिला ओ दिली नाही. तिने सगळ्यांना फोन सुद्धा ट्राय केले, पण फोनही उचलले नाही कोणी. म्हणजे इतकं सगळं घडलं तरी सुद्धा कोणाला काहीच कळलं नाही. स्ट्रेंज ना? स्ट्रेंज नाही, स्टेज्ड. म्हणजे तुला नक्की काय म्हणायचं आहे निकेत? म्हणजे हे सगळं ठरवून केलंय साकेत दादा. है? आपण झोपून राहिलो आणि भाई आजीवर हल्ला झाला. हे सगळं वेल प्लॅन्ड होतं. मसाला दुधात जायफळ जास्त पडला ना, म्हणून झोप लागली सगळ्यांना का? माझ्यामुळे झालंय सगळं. नाही, माझ्यामुळे शांभवी 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 माझ्यामुळे सगळे गाड झोपले. शांभवी, अगं तू तू शांत हो. तू स्वतःला दोष देऊ नकोस प्लीज. जायफळ जरा जास्तच टाकलं मग. हा वहिनी, रिलॅक्स. तू का तुझ्या मनाला लावून घेतेस गोष्टी? काम डाऊन. मी जबाबदार आहे. नाही नाही वहिनी, तू शांत हो ना प्लीज. अनिकेत, मला वाटतंय शांभवीला स्ट्रेस आलाय खूप. आपण या विषयावर बाहेर जाऊन बोलूया का? तिला आराम करू देत. हा चल चल. शांभवी, आराम कर. हं? चल. तुम्ही जा, मी वहिनीजवळ थांबते. बर ठीक आहे, थांबतो. हा ओके 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 चल. आराम कर शांभवी. वहिनी, तब्येत बरी नाहीये का तुझी? काही रक्त बघितलं ना, तेव्हापासून मला भीती बसली मनात. पायाची ना बघायची वेळ नाही. घाबरली हो मी खूप. मी अशी कशी काय झोपून राहिले? नाही वहिनी, तू झोपली नव्हतीस. तू तिथेच होतीस. हे जोडवं मला बाईआजीच्या रूम मध्ये सापडलं. रक्त लागलं होतं याला. तुझंच आहे ना हे जोडवं?
सांग ना वहिनी, बाई आजीवर हल्ला झाला तेव्हा तू तिथे काय करत होतीस? आणि हा आता असं नको हं बोलू की हे जोडवं तुझं नाहीये म्हणून. हे जोडवं माझंच. काय सिद्ध करायचंय तुम्हाला? बाई आजींवर हल्ला मी केला, मी गुन्हेगार आहे या सगळ्याला. हा माझा प्लॅन होता खरंच? छवी आहोत, किती संशय स्वभाव आहे तुमचा. आणि आज तर तुम्ही कमालच केली. मी असं का करे? दिवसातनं 10 वेळा तरी मी बाई आजींच्या खोलीत जात असते. हे एक जोडवं सापडलं माझं म्हणून तुम्ही संशय घेतला डायरेक्ट माझ्यावर. वहिनी मी मला बोलू दे आता प्लीज. काय इतका संशय घेताय माझ्यावर? साधा विचार नाही केला तू. ही जोडवी लूज आहेत, सतत निसटत असतात पायात, कुठे कुठे पडत असतात. मी शोधत असते तर तुम्ही नाही शोधून दिलं मला हे जोडवं, बरोबर ना? आठवलं ते आता तुम्हाला योगायोगाने बाई आजींच्या खोलीत सापडलं इतकंच. त्यामुळे मी बाई आजींवर हल्ला केला असं विचार कसा येऊ शकतो तुमच्या मनात? खूप वाईट वाटतंय छवी आता मला या गोष्टीचं. डायरेक्ट गुन्हेगार ठरवून मोकळ्या झालात तुम्ही. किती वाईट आहे का हो मी? दरवेळी तुम्ही माझ्यावर शंका घेता, संशय घेता. लग्नाच्या आधीपासून संशयच घेत आलात माझ्यावर. आधी घरी आलात तेव्हा संशय घेतला, मग राजनाथ भेटला त्यावरून संशय घेतला, मग आता परवा भावानी भेटली त्याच्यावरनं संशय घेतला. का असं करता तुम्ही? छवी, माणसाच्या आयुष्यातला भूतकाळ, त्याच्या आयुष्यातली जुनी नाती अशी पटकन पुसता येत नाहीत. तुमचं लग्न झालं ना की कळेल तुम्हाला. मी काही बोलत नाही ह्याचा अर्थ हा होत नाही की तुम्ही संशय घ्यावात माझ्यावर. कोणी दिला तुम्हाला अधिकार? आज मी तुम्हाला एक प्रश्न विचारते, कुठल्या अधिकाराने माझ्याशी असं वागताय? साकेतची बायको आहे मी, राजगुरू घराण्याची सून आहे. तुम्ही कोण आहात? मी बाई आजीची सावली आहे, या घराची काळजी करणारी छवी आहे मी. आणि वहिनी, मला काय हौस नाही तुझ्यावर संशय घ्यायची, पण दरवेळी मी तुझ्यावरच का संशय घेते याचा विचार केलास कधी? आतापर्यंत कधीच तू मला समाधानी उत्तर दिलं नाहीयेस. तू दरवेळी खोटं बोलतेस, खोटं वागतेस असं मी बोलले तर? तूच बाई आजीवर हल्ला केलास असं मी बोलले तर? छवी, छवी, माई काय करताय? बस, एक शब्दही तुझ्याकडून ऐकायचा नाहीये यानंतर. खबरदार शांभवीच्या विरोधात काय बोलशील तर. माही,
केवढं लागलं यांना छवी. वाहू दे जखम. व्रण राहिला तर आयुष्यभर जाणीव होत राहील. आठवत राहील आपण कसे वागलो ते. छविताई, पोलीस चौकशी करतायत, बोलवलंय तुला. हो आले. ये लवकर. खरं तर इन्स्पेक्टर साहेब, हे सगळं कधी घडलंय आम्हाला पण नाही माहिती. आय मीन, हे जेव्हा सगळं घडलं ना तेव्हा आम्ही सगळेच झोपेत होतो. साहेब, आमच्या बायाजीवर जीवघेणा हल्ला झालाय. ज्याने कोणी हे केलंय ना त्याला सोडू नका प्लीज. ठीक आहे, बघतो आम्ही. हवालदार, तुम्ही फोटो वगैरे पाठवलेत का तिकडे? ठीक आहे, बाकी काय असेल तर मला कळवा. तिकडे लक्ष द्या बाकी. आणि इन्स्पेक्टर साहेब, ही छवी इनेश बाई आजीला हॉस्पिटलमध्ये वगैरे नेलं होतं रात्री. छबी, तुम्ही घटनास्थळी हजर होतात का? हो, मी झोपले होते आणि मला अचानक बायजीचा आवाज ऐकू आला. किंकाळी ऐकू आली. म्हणून मी धावत बाहेर पडले. मी बायजीच्या रूमच्या दिशेने गेले. बघितलं तर बायजी ऑलरेडी बेशुद्ध पडली होती. आणि तिच्या डोक्यातून खूप सारं रक्त येत होतं. बाई आजींची जबानी घेतली आम्ही. त्यांनी कोणाला इकडे पाहिलं नाही. त्यांना कोणाचा चेहरा पण दिसला नाही. पण तुम्ही कोणाला पळून जाताना पाहिलं का? नाही, मी येण्याआधीच हल्लेखोर निघून गेला होता. बरं ठीक आहे, तुमचा कोणावर संशय आहे का? नाही. ठीक आहे. हा, पण इन्स्पेक्टर साहेब, आय मीन, याच्या आधी पण आमच्या घरी एकदा असा हल्ला झालाय. तेव्हा शांबग वहिनीवर झाला होता असा हल्ला. आणि त्या माणसाला आम्ही पकडलं पण होतं. त्याचं नाव राजनाथ होतं. पण नंतर तो आमच्या हातातून निसटला. पण त्यानंतर ना त्याचा ऍक्सिडेंट मध्ये मृत्यू झाला, मेला तो. त्यामुळे आता हे सगळं कोणी केलं नाही कळत आहे. ठीक आहे, आम्ही आमच्या पद्धतीने तपास सुरू करतो. मी देते. राजनाथच्या संपर्कातला आहे का कोणी अजून?
तुम्हाला फोन घ्यायचा तर घ्या. लहान बहिणीचा फोन येतो सारखा घरनं. सॉरी. हॅलो, इन्व्हेस्टिगेशन चालू आहे, तुला करते नंतर फोन. सॉरी. राजनाथच्या मित्रावर किंवा त्याच्या नातेवाईकावर तुमचा कोणाचा संशय आहे का? नाही नाही इन्स्पेक्टर साहेब, असं काही नाहीये. बरं, काही आठवलं तर कळवा. मला लगेच फोन करा. कधी कधी काही गोष्टी एकदम आठवत नाहीत. आम्ही आमचा तपास सुरू ठेवतो. तपास नाही, त्या माणसाला शोधून काढा. माझ्या आईचा जीव जाता जाता राहिलाय.